राकेश बाबा, सागर बाबा आले नाहीत आज. आणखीन एकदा बघून ये ना, जा ना. आता तिकडनंच येतोय मी. अरे तू इकडे आलास ना, तितक्या वेळा तो आला असेल. जा लवकर. काय येडेवानी करतो, जाऊन आलो बघून म्हणलं तर. तू कशाला आर्ग्युमेंट करतोस माझ्याशी? जा ना, एकदा बघून ये ना. अहो आता बघून आलो, एवढा अर्जंट काम असेल तर फोन करा त्यांना. अरे फोन करतोय पण लागत नाहीये. लागत नाहीये कशामुळे लागत नाहीये? जीवा प्लीज आता लागत नसेल तर फोन ठेवलाय कशाला? तू आता नको त्या गोष्टी डिस्कस करत राहू नको. जाऊन बघ यार. अहो माझ्या पायाचे तुकडे होते, एवढ्या वेळा मी याचा केलेली. शेवटच्या वेळेला जा, शेवटच्या वेळेला जा प्लीज. नाही माझा ऐका. जा ना जीवा लवकर. माझ्या पायाचं होईल बरं काय. जा जा लवकर जा. कठीण आहे बायांचं. आत्या, मला तुम्हाला काही सांगायचंय. राकेश खूप चांगला मुलगा आहे. कुणी कल्पनाही करू शकणार नाही इतकं प्रेम करतो तो मुक्तावर. मुक्ता, तू का रागवलीस राकेशवर? तो खूप प्रेम करतो तुझ्यावर. त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये. तू त्याच्याशी बोलत नाहीस, त्याला भेटत नाहीस, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झालाय. मुक्ता प्लीज असं करू नकोस, प्लीज. मला सगळं मान्य आहे, पण लग्न काही फक्त एका माणसाशी होत नसतं, त्याच्या सगळ्या परिवाराशी होत असतं. आणि तुझी मेघना काकू आणि विनी हिला तर अक्षरशः पाण्यात पाहतात. नाही नाही आत्या, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. मी आहे ना. मुक्ताला त्यांचा काही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. पण आत्या प्लीज, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही तुम्ही हवं तर मुक्ताला विचारा ना. ठीक आहे, मग माझी काहीच हरकत नाही. आणि गोवर्धन काका? मी समजावीन ना त्याला. तो काही मुक्ताच्या सुखाच्या आड नाही यायचा. मला भीती वाटते ती फक्त तुझ्या मेघना काकूची आणि विनीची. आत्या, त्याची काळजी तुम्ही नका करू. अरे मी काय तिची दुश्मन आहे का तिच्या सुखाच्या आड यायला? थँक्यू व्हेरी मच आत्या. सागर प्लीज प्लीज माझी मदत करशील? सागर, माझं खूप प्रेम आहे मुक्तावर. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. युअर माय लास्ट होप. मागे एकदा मुक्ता मला म्हणाली होती की जर आपल्याबद्दल सागरला कळलं ना तर तो नक्की मदत करेल आपल्याला. सागर प्लीज, की जर आपल्याबद्दल सागर, माझं खूप प्रेम आहे मुक्तावर. मला माझी मदत नाही जगू शकत. लास्ट होप की जर आपल्याबद्दल सागरला कळलं ना. सागर, माझं खूप प्रेम आहे मुक्तावर. एकदा मुक्ता नाही जगू शकत तिच्याशिवाय. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. खूप प्रेम आहे मुक्तावर. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय.
सागर कुठे आहेस तू? कधीपासून फोन ट्राय करतोय माहितीये? येतोय मी घरीच येतोय आता. तू तू गेला होतास मुक्ताकडे? हो गेलो होतो. मग काय म्हणाली ती? सागर बोल ना. मी आता घरीच येतोय, मग आपण निवांत बोलू. ओके? नाही नाही, तू आता सांग मला. अरे बोल ना सागर. मी मी विचारलं तिला की तू राकेशवर रागावली आहेस का, तर काय? तर ती म्हणाली की मला कसं तरीच होतंय असं ती आत्याला म्हणाली. आणि मग ती वर निघून गेली. मी तर खूप हाका मारल्या, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबू नाही शकलो. मी विचारलं तिला की तू राकेशवर रागावली आहेस का, तर ती म्हणाली की मला कसं तरीच होतंय असं ती आत्याला म्हणाली. आणि मग ती वर निघून गेली. मी तर खूप हाका मारल्या, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबू नाही शकलो. चालतं ना घरी? टाईम झाला. हो 5-10 मिनिटात येतो. हे बॅग घेऊन जाऊ. नाही राहू दे, तेच राहू दे. चला आय एम रेडी. निघूया. नको, आज नको जाऊया. काय झालं? एनी प्रॉब्लेम? सांग ना, काय झालं? माझं एक काम करशील? सांग ना. दिवाकरचं काय? त्या बँकेमध्ये दिवाकरचा अकाउंट आहे की नाही ते नीट बघून सांगशील? पद्माकर? ओके ओके, आय डू इट. रिलॅक्स, डोंट वरी. साहेब चालतं ना? हो, एक 5 मिनिटात निघूया. तुला बाजारातून काही सामान आणून हवं? नाही. आलो, 5 मिनिटात आलो. बरं मी वाट पाहतो बाहेर. चल निघायचं ना आपण? नाही, आज नको. घरी जातो मी. आजकाल घरी जायची खूप घाई असते तुला. नाही, तसं नाहीये. मी खूप दमलोय, कंटाळलोय. तब्येत बरी नाहीये माझी. मग इथे आराम कर ना. तुला मी हल्ली आवडेनाशी झाली का? तसं नाहीये. मी एक काम करतो. मी उद्या आधी येतो आणि मग जास्त वेळ थांबेन. ठीक आहे? नाही, उद्या नको, आजच थांब ना प्लीज, थोडा वेळ. मी म्हणाला मी उद्या येतो. ओके, बाय.
दिवाकर, काय ग? तुम्ही मानशी बोललात? कशाबद्दल? दिवाकर, विनीबद्दल. काय बोलायचं विनीबद्दल? असं काय करतो हो तुम्ही? तुम्हाला मी एक काम सांगितलं ना की ते तुम्ही हमखास विसरता. अगं पण कशाबद्दल बोलायचं ते सांगशील तरी. कमाल आहे तुमची. अहो, मॉडेलिंग बद्दल मी तुम्हाला म्हटलं होतं ना, विनी आता करायला तयार आहे म्हणून. हे बघ मेघना, एक संधी घालवल्यानंतर तरी ती काही शिकेल ना तर बरं आहे. तुम्ही स्वतःच्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकता दिवाकर? अहो तुम्ही कोण आहे? मामा आत येऊ? राकेश ये ना. काय रे, काय झालं? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काही प्रॉब्लेम आहे का? राकेश, काय झालं? बच्चा बोल ना, काय झालं? मामा मी ज्योतिशी लग्न करायला तयार आहे. काय? खरंच? अहो, ऐकलं का? आपला राकेश ज्योतिषी लग्न करायला तयार आहे. राकेश, काय झालं तुला? बरा आहेस ना तू? येस पापा, आय एम ओके. बघ बेटा, ह्या लग्नासाठी तुला कोणीही कंपल्शन करत नाहीये. कुठच्याही प्रेशर खाली येऊन तू हा निर्णय घाईघाईने घेऊ नकोस प्लीज. नाही पापा, कुठल्याही प्रेशर खाली येऊन मी हा निर्णय घेत नाहीये. बिलीव्ह मी. हे बघ राकेश, पण तुम्ही आता पॉइंट बिंट काही बोलू नका. मी खरंच सांगते, तो कुठल्याही प्रेशर खाली हा निर्णय घेत नाहीये. हो की नाही रे? मी काय करते माहितीये का, निक्कीला फोन करते आणि गोड बातमी देते. एक मिनिट मेघना, एवढ्यात फोन करून तिला घाईघाईने कोणताही शब्द देण्याची गरज नाहीये. तू तिला नंतरही ते सांगू शकतेस. पण जर का कोणत्याही प्रेशर खाली राकेश हा निर्णय घाईघाईने घेत असेल तर त्याला फेर विचाराची संधी मिळाली पाहिजे. नाही पापा, मला फेर विचाराची गरज नाहीये. माझा निर्णय झालाय. बघितलं, तुम्ही उगीच ना. राकेश, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. अहो, बरं आहे बघा, मी तिला आता फोनवर काही सांगत नाही. मी फक्त तिला उद्या डिनरसाठी इन्व्हाइट करते आणि मग बोलेन. रोज रोज एक तुला दाखवते SMS. ज्योती, प्रीती, अगं फोन वाजतोय ना, घ्या ना कोणीतरी. मम्मा, तुझाच फोन असणार आहे ना? हॅलो. हॅलो निक्की, मेघना बोलते. ओ हाय, कशी आहेस तू? अगं कुठे आहेस? नाही फोन नाही पत्ता. परवा क्लबमध्ये पण आली नव्हतीस. हो ग, जरा नाहीच जमलं. तू सांग, तू कशी आहेस? मी जशी आहे तशीच आहे. फॅन्टॅस्टिक. अच्छा टेल मी, उद्या तू आणि तुझी फॅमिली माझ्या घरी डिनरला येऊ शकता का? हो येईन ना, पण मला आधी सांग, तुझा लेक काय म्हणाला? ते आपण भेटल्यावर बोलू. तू आधी यायचं प्रॉमिस कर मला. हो येईन ना. दॅट्स ग्रेट. ओके, सी यू. मेघना आंटीनी जेवायला बोलवलाय. म्हणजे राकेश तयार झालेला. राकेश काय राकेश? तो काय तुझ्या वयाचा आहे? मग काय म्हणायचं, राकेशची की जिजाजी? आतापासूनच असं काही ठरवू नका. त्यांच्याकडनं स्पष्ट होकार येईपर्यंत थांबा जरा. पण तसं काही नसतं तर त्याने डिनरला बोलवलंच नसतं ना. हो, मे बी त्यांच्या घरातल्यांचा विचार घ्यायचा असेल किंवा राकेशलाच भेटल्यानंतर आणखीन डिसिजन घ्यायचं असेल. तसंही तो काही बोलतच नाही. आता अजून एकदा भेटून काय होणार आहे काय माहिती. मम्मा, आपण असं करूया, आपण भाव खाऊया.
म्हणजे तू त्यांना फोन कर आणि सांग की पप्पांचं काहीतरी अर्जंट काम आहे, आम्ही उद्या नाही येऊ शकत. ए नको हा, आपल्याला इथे चांगलंच आहे नाही का ग ज्योती? हा म्हणजे इट्स ओके. हे बघ, उद्या आपण जाणार आहोत ना, तर तिथे आणखीन तुला काही विचारायचं असेल तर विचारून घे. हो, मलाही विचारायचंय. प्रीती, इथे आम्ही काहीतरी सिरियस विषयावर बोलतोय. बघ, आला राग. तुला रागवायला काय झाला ग? काय विचारायचं तुला? विचार ना, विचारू दे ना तिला. ए नको हा प्लीज, ती तिथे काहीतरी बडबडेल आणि उगाच आपल्याला मेल्याहून मेल्यासारखं होईल. जाऊ देत ना, मी काही विचारतच नाही आणि मी उद्या येत पण नाही. बघा जाऊ दे ज्योती, उद्या तिकडे गेलीस ना की नीट विचारून घे, बोलून घे नीट. अगं तुमचे विचारही जुळायला हवेत ना, नंतर उगाच त्रास नको पाहिजे. आधी हा त्रास काय म्हणतोय ते बघते, नाही तर रागाने लाल होऊन बसली असेल आतमध्ये. तू गेल्यानंतर तिचं काय होणार आहे ना, देवच जाणे. मम्मा तू पण काय, मी काय चाललीये का लगेच? जाईन तेव्हा बघू. खुश आहेस तू ह्या डिसिजनवरती? हो पप्पा. हो म्हणतोयस तू, पण आतून खूप अपसेट वाटतोयस. पप्पा, फार काही अनालाइज करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतोय. काय? माझ्या पर्सनल आयुष्यात मी तुमची फिलॉसॉफीच वापरतोय. जर ती माझी असेल तर ती माझ्याकडे परत येईलच, पण जर आली नाही तर ती माझी कधी नव्हतीच.